भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाईल। मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला। याआधी भारताने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी गमावली होती। जेमी माहा रॉड्रिग्स हिने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वुमेन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे। ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर 339 धावांचं डोंगरा एवढं आव्हान ठेवलं होतं। भारताने हे आव्हान 48.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे। दक्षिण आफ्रिका आणि भारत अ संघामध्ये बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेडियमवर पहिली अनधिकृत कसोटी खेळली जाते। या सामन्यात ऋषभ पंत पुनरागमन करतोय। पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट गमावून 299 धावा केल्या होत्या। पाहुण्या संघाकडून जॉर्डन हरमन, जुबेर हमजा आणि रुबिन हरमन यांनी अर्धशतकं झळकावली, तर भारताकडून ऑफ स्पिनर तनुष कोटियनने 4 विकेट्स घेतल्या। माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग बाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे। तो आता क्रिकेटच्या जगात एक नवीन भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे। 2011च्या विश्वचषकात मलिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलेला युवराज सिंग 2026च्या IPL हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे। LSG फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात असून युवराजचं नाव यादीत सर्वात वर असल्याचं बोललं जात आहे। पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जानिक सिन्नरने बेल्जियमच्या जिजू बर्ग्सचा 6-4, 6-2 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय। त्याचा पुढचा सामना अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरेंडोलोशी होईल। जर सिन्नरने ही स्पर्धा जिंकली तर तो पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत नंबर 1 वर राहील। डिकॅथलॉन या स्पोर्ट्स रिटेलरने किपस्टार रेसिस्ट फुटबॉल सिरीजच्या लॉन्चची घोषणा केली आहे, जी भारतातील विविध खेळांच्या मैदानावरील फुटबॉलपटूंच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे। खडतर सुकी मैदाने ते ओल्या अस्मान खेळपट्ट्यांपर्यंत विविध स्थितींना ओळखत डिकॅथलॉनने देशभरातील खेळाडूंना टिकाऊ आणि विश्वसनीय पर्याय देण्यासाठी आपले सब लेबल किपस्टा अंतर्गत रेसिस्ट सिरीज डिझाईन केली आहे। मराठवाड्यातील पहिले गोल्फ मैदान 31 एकर जागेत साकारण्यात आलं असून या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान MGM गोल्फ लीग आयोजित करण्यात येते। या प्रीमियर लीगमध्ये देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार असून महान धावपटू मिल्खा सिंग याचा मुलगा जीव मिल्खा सिंग याची प्रमुख उपस्थिती असण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी चमकदार कामगिरी करत 3 कांस्य आणि 4 सुवर्ण पदकं पटकावली आहेत। या 7 पदकांच्या कामगिरीमुळे त्यांना मानाच्या बेस्ट लिफ्टर वर्ल्डचा 3ऱ्या क्रमांकाचा किताब देण्यात आला आहे।